ती म्हणाली, माझं लग्न ठरलंय. आणि काही क्षणातच घडला दुहेरी मृत्यूचा थरकाप उडवणारा प्रकार. नाशिकमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील 25 वर्षीय तरुणाने विभक्त झालेल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर स्वतःचाही जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार काही वर्षांपूर्वी पुण्यात नोकरी करत असताना दोघांची ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करून नवं आयुष्य उभं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. मात्र व्यवसायात अपयश आलं, आर्थिक अडचणी वाढल्या आणि त्यातून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. अखेरीस तरुणीने वेगळं होण्याचा निर्णय घेत नाशिकमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी तरुण तिची भेट घेण्यासाठी नाशिकला पोहोचला. पुन्हा एकत्र येण्याची विनंती त्याने केली. मात्र तरुणीने नकार देत आपलं लग्न दुसरीकडे ठरल्याचं सांगितल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यानंतर रागाच्या भरात तरुणाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काही अंतरावर जाऊन त्याने स्वतःचाही जीव घेतला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून या घटनेमागील सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. नात्यात मतभेद किंवा अडचणी निर्माण झाल्या तरी हिंसा कधीच उपाय ठरत नाही. संवाद, कायदेशीर मार्ग आणि योग्य मदत यांचाच पर्याय समाजासाठी सुरक्षित आणि योग्य आहे.